दाखवा. ज्यांच्यात माणूस त्याला वाटतं की संसार सुखाचे व्हावे. हॅलो 20 मिनिटं राहिले तुमचे. आणि म्हणून काही कामाच्या अनुषंगानं बाहेर गेलो. 8 दिवस लोटून गेले. 9वा दिवस लागला. घरी आलो. पाहतो दोन्हीचे दोन्ही द्वार खुले. पत्नी आतमध्ये आहे किंवा नाही त्याची मला कल्पना नाही. आवाज देतो. प्रेमाचे 2 गोड शब्द समजवून बायकोला तिच्या कामाधंद्याला लावतो. तो धंदा कोणता? तर पूर्वीपासून चालत आलेला आमचा दया दुधाचा धंदा. आम्ही त्या धंद्यामध्ये अजूनही परिवर्तन केलं नाही, म्हणजे बदल केलं नाही. ज्याच्या जवळ रुपये जमा झाले, रकमा तयार झाल्या, कोणी कोणता व्यापार करू लागले, कोणी कोणता धंदा करू लागले, पण आम्ही त्या धंद्यात दया दुधाच्या धंद्यात बदल केलं नाही. याचं मागचं नेमकं कारण आम्हाला रासायनिक प्रक्रियेची शेती करायची नाही आहे. रासायनिक प्रक्रियेच्या शेतीमुळे शेतीचे नत्र नाहीसे होत चाललेले आहेत. प्रत्येक माणूस शेतीचा आहार करतोय, शेतीच्या त्या रासायनिक प्रक्रियेचा आहार करतो आणि त्या आहारामुळे जी शक्ती या शरीरात तयार व्हायची ती शक्ती होत नाही, तयार होत नाही. आणि म्हणून रोगप्रतिकारक शक्तीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढले. अनेक प्रकारच्या बिमाऱ्या सोडा, पण व्हायरसही तयार झाले आणि ते व्हायरस माणसाला व्हायला लागले. बाय महिला बचत गटाची अध्यक्ष पती पत्नीने विचार केला. महिला बचत गटातर्फे एक लोन उचलला गाई म्हशी घेतल्या. त्यांच्या दुधावर आमच्या उदरनिर्वाह पोटाची खडगी भरून निघते आणि गाई म्हशीच्या शेण खतावर आमच्या जमिनीची मशागत होते. आमचा धंदा विना 8 दिवस झाले बाहेर होतो. बोलणं चालणं झालं म्हणे नाराज. पती पत्नीच्या वाद नसते. गजाला चम्मच, चमच्याला गंज लागते. चाटवाला हांडी आणि हांडीला चाटू, तेव्हा त्याच्या आतलं पदार्थ बाहेर निघते. पण तो चाटू जर हांडीला फुट्यापर्यंत लागलं तर त्या हांडीचीही नाही ना झाल्याशिवाय राहणार. कारण तुला सवय झाली आहे का? पतीने वेळोवेळी जवळ यायला पाहिजे, हातबोट लावायला पाहिजे, म्हणजे मनाला समाधान मिळते नाही का? हट्ट धरून बसतील संसारा उद्ध्वस्तही झाल्याशिवाय राहणार नाही. आहे कारभारने माझे प्रेमाचे नारी विना. विना 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 चला काय सांगावं. 8 दिवस झाले सगळं घरच्या बाहेर राहतात. मी म्हणते ह्या माणसं काय अक्कल आहे की नाही, की माझी एक बायको आहे, माझं एक लेकरू आहे, घरी गेलं पाहिजे. कदाचित एखादा फोन तरी केला पाहिजे, कधी अदामदाम जाऊन पाहिलं पाहिजे घराकडे. पण नाही, या माणसाला काही चिंता नाही. घरी बायको काहीच करो आणि मुलगा काहीच करो. पण काय करावं, एवढे सारे काम आहेत घरी पडले. एवढे काम आवडते. सकाळी 4 वाजता उठते, 5 वाजता उठते, सगळे काम आवडते. 8 दिवस झाले बाई, 8 दिवस झाले माझा नवरा घराच्या बाहेर राहतो. काय करावं, ते किती काय करणार आहेत. त्यांना खूप कार्यक्रम असतात. पण असं काही किती केला नवरा आहे. त्यांनी आवाज दिला. मला वाटते 8 दिवस झाले, 9वा दिवस लागला, त्यांनी मला आवाज दिला. मी सुद्धा त्यांच्या आवाजामध्ये आवाज देते. जर मी तसं नाही केलं तर माझी जिंदगी कोणी मला किती केला पती परमेश्वर आहे. त्यांनी मला आवाज दिला, मी सुद्धा त्यांना आवाज देते. तर माझी जिंदगी कोणीकडे चालली जाईल. तर अगोदर भगवानाची पूजा अर्चना करते आणि नंतर त्यांच्या पुढे जाते. करती हूँ तुम्हारा व्रत में करती हूँ तुम्हारा व्रत में स्वीकार करो माँ. करती हूँ तुम्हारा संतोषी माता माया बायकोच्या पूर्ण डोक्यात मजेदार में मैं अटकी. मेरा पार करो माँ, मेरा पार करो माँ. माँ संतोषी, हे माँ संतोषी, हे माँ संतोषी, हे माँ संतोषी. करते हो तुम्हारा व्रत में स्वीकार करो मां.
मला वाटलं 8 दिवस झाले बाहेर होतो, बोलणं चालणं झालं नाही पत्नी सोबत आणि म्हणून नाराज असेल. अपेक्षा होती संसार सुखाचे व्हावं आणि त्याच्यावर चित्त साधून घराकडे आलो. पाहतो तर पत्नी एका देवीच्या आराधनेमध्ये लीन आहे. आरतीला सुरुवात आहे. आता आरती जर सकाळ संध्याकाळ होत असेल, ज्या घरात पूजा पाठ होत असेल त्या घरात कशाचीच कमीतरता गाजू देणार नाही परमेश्वर. स्वतःच्या तन मनाची गरज आहे आणि हे तन मन लावून पूजा करत आहे. आता कोटपर्यंत इकडे पोट लागलाय, पूजा आटोपली असेल, आवाज दिला पाहिजे. प्रेमाचे नारी विना 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 विनान विना. तुला वाटतं मला वाटतं तुझ्याच म्हणण्याप्रमाणे कदाचित पागल झालो असतो आणि झालो असेल तर तो 1-2 गोटे हातामध्ये मिळून गेला असतो तर फेकून मारून दिला असतो. बाबा लई त्याचं काय आहे ना. तुझ्याकडे तर बघत नाही ना. नाही या गावच्या बायाकडे पाहिजे तुम्ही. मूर्ख विचाराचे वाईट विचार डोक्यातून बाहेर. असं बोलण्याची परिभाषा अस्तित्व गहन होत. असं पगले या गावच्या महिलेकडे, या गावच्या पुरुषाकडे, या गावच्या माझ्या बहीण भावाकडे मी जर दुर्लक्ष केलं तर या गावचा प्रथम नागरिक म्हणून मला निवडून दिलं असं काय म्हणतील. काय गो आणि म्हणून लक्ष केंद्रित करणे हे महत्वाचं. तू या बहिणीकडेच पाहत राहू का. नाही गो. नाही माझ्याकडे पाहिजे ते 12 महिन्यात 13 नवरे करणारी काही नाव मोठं ठेवा बहिणीले. बाबा महिन्याचे बदलवते, महिन्याचे भाऊ दाजी आता पाहून दे ना का म्हणते. असं हो नवरेच पाहत राहतो या बहिणीसाठी. नाही नाही नको पाहून द्या, माझ्यासाठी पाहून द्या. बोलण्याची अस्तित्व गहन होत. काय गो अपेक्षा असेल तर काही हरकत नाही, नाही, नाही. नाही. गळ्यामध्ये घालून दाग दागिन नावी नावी लहान. काय येत पाडते नाही का? हो पाडते हो. येलपाड्या हो ना. मी येल नाही पाडे ते वेगळेच पाडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून संसार सुखाचा व्हावा म्हणून. काय गो चांगले सुंदर मुलाचे विचार पाडण्याचा प्रयत्न करतो. गळ्यामध्ये घालून दाग दागिन अंगात वापरून ट्रिकाटाची नववारी कुठे जाण्याची झाली तयारी आणि माझे नारी विना 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 विना. मला एक सांगा. एक नाही जिंदगी करायची 1000 सांगू शकतो. अहो मला एक सांगा. अहो आम्ही बाहेरनी साथ सिंगार केला. अहो खूप नवीन ठटलं, नवीन आणि नवरी आणि ठटला. अहो तुम्हाला झुलून सुट्टी का हो? मी म्हणलो संतोषी माईनं तुला काही दिलं असेल थोडीशी. तुझी अक्कल तर चुली जवळची दिसते. हा, तुम्ही अक्कल माझी वाली. हो. पगले काय मला हे सांग, असा कोणता नवरा आहे हो? असा कोणता पती आहे पत्नीच्या सासिंगाराला पाहून झुरणारा त्याच्यासारखा नपुसक विचाराचा माणूस? नाही, नाही. समजलं. प्रत्येकाला वाटते माझी बायको नटून थटून सजून दिसायला पाहिजे. ते नाही ते विचारण्याच्या मागचा तात्पर्य नाही. कसं? गळ्यात दागदागिनं, अंगात ट्रिकाटची नवारी, बघा ना कशी दिसते टुंटून. पाडते की नाही? पाडते हो. येलपाड्या हो ना येलपाड्या. चालली कुठं? कुठं चालली म्हणजे? अहो मी जाम सावलीला चालली. जामसावलीला? कशासाठी? कशासाठी म्हणजे? अहो तिथं आज दिवाळी, लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीपूजन निमित्त खूप कार्यक्रम आहेत. मंडळी आहे माझ्या आमच्या गावी तिथे चालली. आणि त्या मंडईच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाचा आवाज कशाचे कार्यक्रम आहेत? अहो राजहंस शाही आणि सुरजशाही यांच्या खळा तमाशे आहे. आणि खळामध्ये दोघांचाही? दोघंच आहे पण दोन्ही पुरुषाचा नाही का बुवा? उभा आहे? एवढाच आहे का? असेल बहुतेक एवढाच. एकाच घंट्याचा आहे? एकाच घंट्याचा आहेत का तो? दिवसभराचा असेल दुय्यमचा नाही हो, एकाच घंट्याचा असेल मग. कार्यक्रम? नाही दिवसभराचा कार्यक्रम राहते. असं काय? रात्रीला भंडारा जिल्ह्यात होतात. नाही, आमच्याकडे नाही. दिवसभर
नागपूर जिल्ह्यामध्ये दिवसाचे असतात असं. आणि म्हणून तू त्या दोन्ही पुरुषाच्या पायासाठी निघाली. काय बा? दुय्यमचा प्रोग्राम होय बर खुशालच्या जाण्याकरता नाही म्हणणार. जाते मी, हो. बाप्पा काहून नाही जाशील? जाशील काहून नाही? जाते हो. हा? जाते. हे खुशी तुला उत्पन्न कशी झाली? कशी म्हणजे? याची जाण कल्पना कशी तयार झाली तुझ्या मनात? का बरं नाही? का तिथे मंडळी आहे दुय्यमचा प्रोग्राम आहे म्हणून कोण सांगितलं तुला? माझ्या भाऊजीचा फोन आला होता पण ते केव्हा? तेव्हा म्हणजे तुम्हाला माहितच नाही का मग? नाही ना? मग तुम्हाला माहितच नाही? अरे मला माहिती असतं तर विचारतं कशासाठी? एवढा महामूर्ख हो मी? अहो, रात्री फोन आला होता. रात्रीला मग काय? लोक झोपले होते की जागे होते? झोपले होते लोक? झोपल्यावर कोण फोन करते हो तुला? हं? जागे असल्यावर लोक जागे असल्यावर रात्रीला फोन येत नाही. लोक रात्रीला जेवण करून झोपल्यावर तुले फोन येते. मी घरी हजर असल्यावर त्याचा फोन येत नाही तुझ्या भाटेबाईचा. आणि माझी गैरहजेरीमध्ये त्याचा फोन आल्याशिवाय राहत नाही. पण त्याचा फोन आला का तुझी तयारी झाली. ज्या म्हणलं तर जाशील. जा म्हणत तर जाईन, नाही म्हणत तर जाईन, हो. राहून नाही जाशील भाटबा होय. लहानाची एकच साडी. एक महत्वाचा विचार ऐकशील. सांगा ना. आपण जातीचे कोण माझे नारी विना विनान. काय म्हणला म्हणली ते? बहिरी आहे का? हो, पहिली आहे. काहून? कानात कापसाचे बोरे घातली. कानात कापसाचे बोरे घातली. कापसाचे बोल घातले. हे कोणती सवय लावून बसली? काय करता? जेव्हा बघतो तेव्हा तुझ्या दोन्ही कानामध्ये कापसाचे बोरे घातले असतात आणि यामुळे दोन्ही कानाच्या पडद्याला बरोबर ऐकायला येत नाही. पगले एक काम कर, काय? आजपासून काढून फेक. मग काय घालू? दोन्ही बाजून दोन केरं होऊ दे. घाला फेकता ते? अरे आपण जातीचे कोण? बाबा आपण जाते डुकरा. पागल झाली का? हो, पागल झाली मी. तुझे डोकं आहे की को काय? डोकं आहे माझं. आपण जातीचे कोण? डुकरा. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे आपण जातीचे डुकर. बाई. ठीक आहे. बाई. मग आपला धंदा डुकराच्या. आहे ना? मग काय? तू एक काम कर, काय गं? हे जामसावीचे जेवढे रोड आहेत हा? तेवढे रोड फिर सायंकाळपर्यंत कशासाठी? गुखासाठी. हो, हो ना बा, हो, हो. तर तू स्वतःला डुकरीची उपमा देशील तर खाईल कोण? तुझ्या बहिणीचा नवरा तुझ्या भाटवा खाईल. हो ना, मी डुकरी. हो ना बा मी. हा. नाही, मी डुकरी बा. एवढे समज- काय बा कारभारी? हं? तुम्हाला एवढे समजत नाही का बा? समजतं तर विचारतं कसं अहो, तुम्हाला एवढे समजत नाही का? अहो, आपण जातीचे मानव. असं? आपण जातीचे मानव आणि समाजाचे गवडी आहोत. मला वाटत होतं विसरली असतील म्हणून. आपण जातीचे मानव, बाई, बाई, बाई. समाजाचे गवळी. मग काय? आहे का? बाई, बाई. मग आपला धंदा हा कशाचा माझे नारी विना विना विनान. आपल्या धंदावर रायाची नाचणारा अहो, आपला धंदा दैनिक विकण्याचा आहे. आहे ना? मग काय? वेळ झाली माडगेर लवकर बाजारची तयारी कर. माये माये. बाप्पा बाप्पा अक्षरं घ्या माणूस. बाप्पा हुशार नाही तर गपदुआ का हुशार आहो म्हणून तर टिकलीस. अहो, 8 दिवस झाले. 8 दिवस झाले घराच्या बाहेर बाहेर असं म्हणा नाही होती कुणाला. राधा बिना किंवा दुखते का व? त्याच्या बाबतीत 5 मिनिटं राहिले. आपल्या 5 मिनिटात कला कौशल्य दाखवा अशी एक माझी आग्रहाची विनंती आहे. आणि यानंतर दोन्ही शहरांना अर्ध्या तासात राऊंड दिला जाईल. 15 मिनिट. दोन्ही शहरांना अर्ध्या तासात राऊंड. अहो, तो माणसाच्या राहतेच तसे. कशी? कशी म्हणजे? अहो, काम पडला. हा. काम पडला की जवळ येत्या व. बाई जेवण. काम पडलं का जवळ येत्या. कोणाचे? पैसे. हा हा. काम पडलं का बाईच्या जेवण? जवळ येत्या. आणि माहिती तुम्हाला मग आणि हा. काम पडलं की जवळ येत्या. हा आणि काम झाल्यावर हा. काम झालं तू होत्या तुम्ही हो. माझं जाता हो. बरोबर. मग काय? मला सांगताना बोलताना ही खालची कमर हलवण्याची काही गरज होती का? तुमची मोठी बारीक नजर राहते बा. कशी? कशी म्हणजे? हा. अहो, कोणती बाई चाली रस्त्यानं तिच्याकडेच पाहत बसतात. कोणती बाई चाली रस्त्यानं तिच्या चालीकडेच पाहत बसतात. कोणती बाई चाली रस्त्यात त्या बघत बसतात. हे कोणती सवय लावली तुला अशी? हा? कोणती सवय लावली अशी? मला हे सांग, तुया कमरेकर या गावचे लोक लक्ष देतील का तुझ्या बहिणीचा नवरा तुझ्या भाटवा तुझ्या कमरेकर लक्ष पाहत राहील की मलाच लक्ष द्यावं लागेल तुम्हालाच. तुझ्याकडे? बरोबर होय, आहे. होय. कारण आई वडिलाला सोडून आलीस, माझ्या प्रेमावर अवलंबून आहेस. मग काय? माझ्या प्रेमात पाहून टिकून राहिली ना? वय 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 वय. आहे ना? होय. हे माडगेन लवकर बाजार तयार कर. अहो, हे मार घे. आणि नंतर जाणार सांगू द्यायचे हो. तू बाजारला जाणार ना? तू जाणार नाही. ओ बेकदर बेदर्दी सच पे तेरे ये जा करती करते करते हाजी मैंने हाथ ना 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 कर
बायाचं म्हणणं आहे गर्भात बिघडलेले ढोर दुरुस्त होत नाही पण संगतीनं बिघडलेले अन्य कोणी असो पुरुष असो महिला असो माझी आई बहीण असो दुरुस्त होतात कशानं कशानं व? सुंदर आचार विचारांना आणि तेच विचार सांगण्याचा प्रयत्न करता मारणार नाही मी मार खाणार पण नाही. सुरज साहेब स्टेजवर येऊन उपस्थित राहतील. तू मार खाऊ नको त्याने जाणार नाही. तुला मार मानत कसा जसा जसा दणका बसतो तशी तशी अंगात भरत चालली भेटणार नाही. एवढे त्याच्यानंतर गर्दीचे आवं? नाही सुरज कडे साहेब चालले. उपस्थित राहतील. कोण चालता तुम्ही? तर पोकर पिंगर खाणारी होस का तुझी तुला का नाही हरपली तुझ्या बेभान एखाद्या पत्नीची कमजोरी कमीतरता पाहून पती जर विनाकारण तिच्यावर हात उचलण्याचा किंवा तिला विनाकारण मारण्याचा जर प्रयत्न करत असेल त्याच्या सारखा नामर्द विचाराचा माणूस बरोबर आहे. नाही ते नपुसक विचार डोक्यात नाही याचा गैरफायदा घेऊ नको मानव सन्मान पाटील साहेब अजी राम राम अजी पाटील साहेब राम राम अजी पाटील साहेब राम राम जानवरासारखा ओरडून राहिला मी मंगांडावचा आवाज मारून राहिलो होजी मी रामराम घेऊन आलो मंगांडावच्या तुम्ही काय करत होत्या घरामध्ये हे रामराम घेण्याची पद्धत आहे का काऊन काऊन किती वेळा घेतले पाहिजे एक वेळा बरोबर आहे बरोबर आहे तीन वेळा चार वेळा राम 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 म्हणतो आणि मी एक वेळा राम राम म्हणलं तर तू का बैरा होता का बैरा तुम्हाला आवाज नाही येऊन राहिला ना मी मंगांडावचा आवाज मारून राहिलो घरात धसत जात्या बाहेर निघत जात्या घरात धसत जात्या बाहेर निघत जात्या आम्ही घरात कशासाठी धसतो आणि घरातून बाहेर कशासाठी निघतो जिंदगीचा विचार करण्यासाठी आम्ही घरात धसतो जिंदगीचा विचार करण्यासाठी जसं काय तुम्ही ज्या दोघांत नवरा बायको जिंदगीचा विचार करण्यासाठी आणखी गावात आहेत नाही या गावात आहेतच नाही ना असं तुमच्यासारखे म्हणजे तुझं म्हणणं काय तुझं म्हणणं काय आम्ही बी करतो ना आम्ही बी करतो का झगडा आचार विचार जिंदगीचा असं तुमच्यावानी करतो का आमच्यावानी म्हणजे कसं आमच्यावानी म्हणजे कसं पाटील तुमच्यामध्ये आहे का आमच्यामध्ये हो तुमच्यामध्ये आहे का म्हणलं अरे का पाटील साहेब तसा नाही राहे आमच्यामध्ये दम असता माझ्यामध्ये जर दम असता तर बायपात बाजारला गेली असती म्हणून म्हणणार पाटील साहेब म्हणून म्हणणार शायन्या माणसात पाहिजे दम तर त्याची बायको नाही करत दम म्हणजे माणसात जर दम असला तर त्याची बायको तमतम करत नाही हा या बोलण्याच्या मागचा उद्देश एवढंच नाही बरोबर आहे एवढंच नाही पाटील साहेब तुमच्यामध्ये ती आहे की नाही माझ्यामध्ये ते तुमच्यामध्ये आहे की नाही खूप आहे माणसात पाहिजे खूप आहे तेव्हा बायको राहते उभी म्हणजे बायकोला उभी ठेवण्यासाठी त्या खुबीची गरज आहे आणि ते खुबी तुमच्या जवळ आहे बिलकुल आहे खुबी म्हणजे तुम्हाला सगळं सांगून देऊ काय म्हणजे खुबी म्हणजे कला कला समजला का तुम्हाला स्पर्धा शाहीर साहेब स्टेजवर उपस्थित राहा समय देणार एक मिनिट बी जास्ती देण्यात येणार नाही दोन्ही शहराला जास्ती म्हणा का 2 मिनिट पाटील साहेब अजून एक गोष्ट पाहिजे दोन्ही शहरात ते तुमच्यामध्ये नाही एक मिनिट ते तुमच्यात नाही आहे पाटील साहेब उपस्थित ते तुमच्यात नाही आहे माझ्या आजीमध्ये आहे तुमच्यामध्ये नाही माझ्या आजीमध्ये आहे कोणती खुबी आहे तिच्यात माणूस पाहिजे खरं तेव्हा बायको पडते ना तात्पर्य असा की तुझी जी आजी आहे ते गरम विचाराची आहे आणि मी आहोत शांत विचाराची बरोबर आहे म्हणूनच
म्हणून एक नरम झाला तर एक गरम झाला तर दुसरा नरम पाहिजे पाहिजे. आणि तेव्हा त्याची जिंदगी ठीक राहील. हो. नाही का? बरोबर आहे. तुमचे आचार विचार चांगले आहेत. हो जी. तुमच्या घरी तुमची बायको आहे? नाही मला नवरा आहे ना. मला नवरा आहे ना. सारे लोक बाया संग लग्न करतात, तुम्ही नवरा बनवले? हो. हा? अरे लोक उद्या काय म्हणतील? का म्हणतील? का म्हणतील? का म्हणतील म्हणजे याचा काही विचार केला? विचार केला ना राहिला का? तर माणसाला काय राहील? नाही माणसाला काय राहील? म्हणजे तुम्हाला बायको आहे? माझी बायको जे आहे ते. बरोबर आहे? बरोबर आहे. वेळ फार झाली. हो. एक जो माणूस दुसऱ्याच्या घरी जाऊन उद्गाराचे दोन शब्द सांगतो, हो. त्याच्या घरी त्याच्या बायकोवर काहीतरी असं. बिलकुल बिलकुल. अजूनही बंद्याची बंदी आहे. अजूनही बंद्याची बंदी आहे. बंद्याची बंदी आहे. किती वर्ष झाले लग्नाला? थर्रा गपते बायको. अजून एक भीत आहे. हो जे. किती वर्ष झाले लग्न? 18.5 लेकराच्या 18.5 वर्ष झाले. 18 वर्ष. 18 वर्ष झाले. हो जे. किती मुलाची आई आहे? 18.5. 18.5 वर्ष झाले. 18.5 मुलाची आई आहे. हो. हा तरी बंदी. बंदी आहे. आता हो जे. तुम्ही एक काम करा, कोणता? आता घरी जा. हो. हा? आणि बंदी आहे का फुटली आहे? हो. बरोबर आहे? बरोबर आहे. हे केव्हा करून येईल? केव्हा तुम्ही करून घरी जाल. हा. आपल्या बायकोला घेऊन घरापर्यंत याल. हा. हा. आणि तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं कराल हा. तुमचं पाहू आम्ही करू. पहिल्या आपल्या घराकडे या म्हणते, आपली बायको घेऊन माझ्या घराकडे या म्हणते. तुम्ही जसे जसे कराल तसे तसे आम्ही करून म्हणते. हो ना बाबा? होजी पाटील साहेब, तुम्ही लोकांचे भाऊ गौरी कराल. राहुल, मीच नाही सारा देश सुचण्याचा आहे. हे बरोबर आहे. अगोदर माणूस स्वतःच्या दृष्टीने परक्याचं बघून घेतो आणि नंतर स्वतःची बुद्धी ज्ञान लावून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतो. हो बरोबर आहे. ही परंपरा आहे. हो बरोबर आहे. पण आम्ही जरी वांगे खाल्ला तुम्ही वांगे खाजा. कोणता फरक पडून राहिला? ना आम्ही जरी भेद्रे खाल्ला तर हा? आम्ही जरी भेद्रे खाल्ला तुम्ही का खान? आम्ही भेटते खाऊ. भेद्रेच खाल का? आणि आम्ही जरी मोसंब्या खाल्ला तर आम्ही मोसंब्या खाऊ. मोसंबाच खाल का? हा. बरं. चांगली गोष्ट आहे. मग आम्ही काय खाल्लं पाहिजे? तुम्ही खेळ खा ना. घरी जायला घेऊन ये बायकोला. हो, जातो ना जी. खाल्ली तुझी. जातो ना. सोंडे. जातो का जी? असे काहून बोलते? काही ना कोणाच्या घरी जेवायला पाहिजे होता. आपला मला कुचकायला पाहिजे होता. तोंड माय बायको असी ना माय बायको तशी. काही नसे बाबाजी पुरा राम राम टुमटुम बुटी के बाल केसर फुके पुरी चेंडी बुंडी गाव आहे. तुमच्याच घरच्या महालक्ष्मी परवडल्या. मा घरची खिचडी एक वेळा का मांडीने चिपकली तर पुराच्या पुरा रकत पिल्याशिवाय नाही सोडे बाबाजी. त्या दिवशी कार्यक्रमावर गेलो, पुरेचे पुरेच पैसे देऊन दिलो. मला माहितच नाही तंबाखूची पुडीसाठी रुपये 2 रुपये देऊ म्हणलो. आता भाऊ पोळ्याच बनवत होती का? आता ज्या बहीण बा इस्त्यानं गरम झाली का काही ज्यानं गरम झाली काही माहित नाही भाऊ. जो धरला जो घुमावला जो मारला जो जाऊन धरला. 1 महिना झाला भाऊ बेलला दिसून नाही राहिला. मला माहिती आहे कोणी धरला मी काय भागीला सांगतो. बरं काही हरकत नाही बाबा. झाला 5 मिनिट. 5 मिनिट धन्यवाद. काही हरकत नाही जाऊन पाहिजे. आईल तर ठीक नाही त्याच्या बापाचा काय नवबरोबाची मस्त 4 पोतरा घेतो घरी. अबे घरी आलो. आवाज मारावा काय नाही मारावा भेवाई लागते ज्या बहीण. मी म्हणलो आपल्या बाबाला एवढ्या मोठ्या वजनाची बायको नको मागून देऊ म्हणलो. बायको आहे 3 किलोची, मी आहो 1.5 किलोचा. बायकोवर प्रेशर मारायला गेला का बायको धावूनच पडते. गोपे ए गोपे ए गोपे ए गोपे. चुप राह. बापरे म्हणजे मंगळावच्या आवाज मारलेला कुठे गेली होती? कुपडत होती. काय होतीस बा? त्या दिवशी तुम्ही बादलीमध्ये वापे टाकले हा. कपालाचे. हा. त्यातल्या म्याबाई कचरा काढत होती. आता सामान्य माझ्या पोटात लवकर आडवा जाते. एवढे कळीचे कसे धुताला तुम्ही? ए गोपे आय पाटील कोण होते तुझ्या? माझा भाटवा होते. आणि पाटलीन माझी बहीण होती. बहीण होते का? मग काय हो का? पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले? झाले पुरे 15 वर्ष. तेव्हापासून त्याच्या बोटीपाटी एकही नाही. अहो भगवंताची कृपा झाली गोपे. अव पाटलाच्या घरी पाटलाला 3 झाले. काय बोलता? तुमची डोकं होय का खोकं होय का मेंबुरी होय? काहून? अव हा? मी काय म्हणते, काय म्हणते? पाटलाला नसन झाले हा. आणि माणसाला कधी मुलं होत नाही. माणसाला नाही होत. बायकांना मुलं होतात. तुम्हा बायांनाच होते मग काय? माणसाला नाही होत. नाही 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 नाही. बरं एक काम करतो. हा. या देशातले सगळे माणसा अगं. आम्ही विदेशात चालले जातो. अच्छा. तुम्ही बायाच राहायच्या येते मग कुठून पोरं आणतात पाहिजे बरं. अवे हा? कोठून पोरं आणतात म्हणजे? कुठून आणशील मग सांग ना कुठून आणशील? तुम्ही जा बरं. कुठे जाऊ?
तुम्ही गेले हा. तुम्ही गेले तर त्या बुड्याला नवरा करीन कोणता शेल्यावरचा कोणता हा का फळावर शेल्यावरचा तो तिकडे आहे हा किती दिवसासाठी आहे किती दिवसाचा आहे व? तो पाहिजे मस्त हसते जमलेलं नसून मंडई जामसावरीची नेणं कुठे कोणते असतं लक्ष्मी म्हणून तर म्हणतो मा मोबाईल चार्जिंग नाही होता चार्जर त्या गुडघ्याच्या वर आहे नाही म्हणून तर तुमचा चार्जर पोचड झाला 15 सोड लवकर चल पाटलाच्या घरी बारसा आहे. बरं, चला येते गेला माय माझ्या घरचा बडा बुडा गेला व या खाण्यात माती पडे ओ मातीवर थांबला की हा घोग पिंजऱ्याला बहीण मी सुरुवात करायला तरी जाऊ द्या पोटी गेलो आहो तरी येते हो येतीच आहे पाय हाचवे पाटलाच्या झोपून राहण म्हणलं तू उठले का ए, हा पाय हाचवे पाटलाच्या अगे माय केवढा लंबा हाय च्या बाई केवढा लंबा आहे म्हणते पाटलाच्या काय तर कम से कम वाढा तर म्हण आणि तुमचा गावनाचा बाटुकला आहे अगं मी काय म्हणतो मोठ्या माणसाचे लंबेच राहते हो का तर वाढे लहान माणसाचे आकुळ आकुळ राहते ते घरं. तुम्ही केव्हा लंबा कराल तर करू ना धीर धर ना मी काय म्हणतो इकडे उभी राह इथे थांबते मी येऊ दे घर म्हणून इकडे उभी राह पाय तू घडतो नको तुला मोठी सवय आहे कोणाच्या घरात